Hello and welcome all of you. This is your last lecture of your syllabus. In today's lecture, we started a discussion on the new offense, that is defamation. Section 499 provide about the definition of defamation, and section 500 provide a punishment for it, and 501, 502 are the aggravated forms of defamation. तर what is meant by the defamation? आणि तुम्ही टॉर्ट शिकला असाल तर तिथे पण एक सब्जेक्ट ऑफ टॉर्ट ऑल्सो प्रोव्हाइड अ पनिशमेंट और कंपन्सेशन फॉर द पर्पज ऑफ डिफेमेशन. तर गरज काय होती इकडे हे करायची, क्रिमिनल ऑफेन्स करायची डिफेमेशनची गरज काय होती? बघा, एक पिक्युलियर लायबिलिटी आपण टाकली त्याच्यावर बिकॉज ऑफ द टॉर्ट. The person who committed the defamation of any certain person, then the person who is subject to defamation can file a suit in the court for the purpose of compensation from the person who defamed that particular person. बरोबर? तर what is the need to create a criminal offense of defamation? तर साधा आणि सरळ होतं एक की समजा आता आपण एखादी खूप श्रीमंत व्यक्ती असेल, त्याने एखाद्या व्यक्तीचं काय केलं, डिफेमेशन केलं, कोर्टाने सांगितलं की 5 लाख नुकसान भरपाई द्या, त्याने लगेच देऊन टाकलीच ती, अँड ही अगेन फ्री टू डिफेम दॅट पर्टिक्युलर पर्सन. परत कोर्टाने सांगितलं की 5 लाख भरा आणि परत फ्री. तर हे चाललंच असतं, कारण जो श्रीमंत व्यक्ती त्याला काय गरज आहे पैशांची किंवा काय, तर पैसे भरले असते त्याने आणि त्याने आरामात 2-4 वेळ डिफेमेशन केलं असतं. पण क्रिमिनल ऑफेन्स केल्यामुळे काय आहे, तर त्याला जेलमध्ये जावं लागेल. तर या कारणासाठी तर तो काय करू शकतो, तर डिफेमेशन पासून लांब राहू शकतो. आता डिफेमेशनचा ऑफेन्स बाय वर्ड्स स्पोकन ऑर इंटेंडेड टू बी रीड असं पण हे होऊ शकतं, किंवा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन असेल तर त्याच्याने पण डिफेमेशन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बघा, आता कॉलेजला असताना ए आणि बी रूममेट होते. तर मग एक दिवशी काय झालं, एचं घड्याळ चोरीला गेलं. आता बी त्याचा रूममेट आहे, तर मग बीला काय वाटलं की त्याला वाटलं की बीने वगैरे घेतलं असेल, पण ते काय सापडलं नाही बीकडे किंवा कोणाकडे. बरोबर? आता गॅदरिंगच्या वेळेस काय झालं, गॅदरिंगच्या वेळेस जेव्हा बी हे करत होता, एक नाटक वगैरे करत असेल किंवा काय करत असेल, किंवा ए एक प्ले करत होता, तर अशा वेळेस तो काय सांगतो की बीने माझं घड्याळ चोरलं नाही, बीने माझं घड्याळ चोरलं नाही, असं तो सगळं परत परत सांगतोय. बरोबर? आता लोकांना काय वाटेल की ते बीनेच घड्याळ चोरलेलं आहे. बरोबर? नंतर तेवढं झालं, त्यांनी सांगितलं की हे डिफेमेशनमध्ये येतं, तर तो असं करू शकत नाही. ठीक आहे. तर मग त्याने काय केलं, अचानक एक मुलगा प्रश्न विचारतो की एचं घड्याळ कोणी चोरलं. सगळे लोक खाली बघतायत आणि ए बीकडे बघतोय, त्याच्याकडेच कंटिन्यू बघतोय. आता बी काय बोलतोय का की याने चोरलंय का ते चोरलंय, तरी पण काय होतं त्याचं, असं त्याच्यामधून प्रिझ्युम होतंय की ते बीने चोरलेलं आहे. तर इथं पण काय डिफेमेशन होतंय. किंवा आता बी एक परफॉर्मन्ससाठी आला आणि त्याच्यामागे काय झालं, त्याच्यामागे मोठं पोस्टर लावून येतोय की एक मोठी घड्याळ आहे आणि ते घड्याळचं डोक्यावर घेऊन फिरतोय आणि ते बीच्या मागे तो दाखवतोय. तर अशा वेळेस पण काय आहे, तर त्या अशा पण ते डिफेमेशनमध्ये हे करण्यात येईल. बरोबर? तर डिफेमेशन होण्यासाठी काय आहे, तर समोरच्या व्यक्तीला बाय वर्ड्स स्पोकन ऑर रीड किंवा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन याच्याद्वारे जर आपण एखाद्याला काय करतोय,
तर त्याच्या रेप्युटेशनला हार्म पोचवतोय. आता इथं रेप्युटेशन काय, आता रेप्युटेशन लोकांच्या याच्यामध्ये असले पाहिजे का नाही. तर इवन अ बेगर ऑल्सो कॅन क्लेम डिफेमेशनचं सूट. बेगर जो भिकारी आहे तो सुद्धा दाखल करू शकतो, कारण त्याच्या नजरेमध्ये त्याची स्वतःची काहीतरी आहे ना इज्जत. लोकांच्या नजरेमध्ये काय ते नाही, जनरल रेप्युटेशन वगैरे काही नाही, पण त्याच्या स्वतःच्या याच्यामध्ये त्याची काय आहे, तर त्याच्यावर तो ऑफेन्स डिफेंड होतो. मागे एक केस झाली होती, त्यावेळेस जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण होते वाटतं, तर चेतन भगतचं पुस्तक येणार होतं, बरोबर, दिवाळीच्या वेळेसच ते पब्लिश होणार होतं. तर मग त्यांनी वक्तव्य केलं की चला म्हणे दिवाळीला काहीतरी जाळायला भेटलं म्हणे. तर या ठिकाणी काय झालं की एवढी तो भंगार रायटिंग करतोय कोण, चेतन भगत, इथे पुस्तक आपण काय केलं पाहिजे, जाळलं पाहिजे. पण केव्हा, बिफोर द पब्लिकेशन ऑफ बुक. जर त्यांनी पब्लिकेशन नंतर ते पुस्तक वाचलं असतं आणि त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली असती तर ते डिफेमेशनमध्ये नसतं. पण ते पब्लिश होण्याच्या आधीच समोरचा व्यक्ती काय करतोय, तर डिफेमेशन करतोय, बरोबर. तर डेफिनेशन काय बघते बघा, हू एव्हर बाय वर्ड्स, आपण बघितलं वर्ड्सद्वारे कसं आपण करू शकतो, स्पोकन ऑर इंटेंडेड टू बी रीड or by visual representation makes or publishes any imputation concerning intending to harm or having reason to believe that such imputation will harm to the reputation of such person is said defame that person. बरोबर. If any imputation harm the reputation of such deceased person with intention to harmful to the feelings of his family, then it is amount to the defamation. एखाद्याने जर काय केलं की एखाद्याचा वडील, समजा याचा वडील वारले आणि बीने काय केलं, आता याचे वडील चोर होते, त्यांनी काय केलं, पैसे चोरून त्यांनी मुलांचं शिक्षण केलं आणि आज मुलांना त्यांनी शिकवलं, असं त्याने काय केलं, स्टेटमेंट केलं. पण या ठिकाणी बघा, जरी तो पर्सन डिसीज आहे पण त्याच्यावर केलेल्या आरोपामुळे जे त्याची जी मुलं आहेत, त्याचे जे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तर त्यांच्या रेप्युटेशनला हार्म पोचतोय. तर अशा वेळी सुद्धा काय करू शकतो आपण, तर डेफेमेशनची केस दाखल करू शकतो. इम्प्युटेशन कन्सर्निंग कंपनी ऑल्सो अमाउंट्स टू एन डेफेमेशन. आता ज्यावेळेस आपण पर्सनची डेफिनेशन बघितली होती, देन द वर्ड पर्सन ऑल्सो इन्क्लूड द juristic person. Therefore, if any imputation made against the company, then also it is amount to an defamation. And imputation in the form of alternative or express ironically made amount to defamation. आता काय अल्टरनेटिव्ह कसे की तुम्हाला विचारलं एखाद्या व्यक्तीने, ते मागचं उदाहरण आपण घेऊ परत, की एचं घड्याळ कोणी चोरलं. तुम्ही काय सांगितलं की एचं घड्याळ बीने नाही चोरलं, एचं घड्याळ बीने नाही चोरलं, एचं घड्याळ बीने नाही चोरलं. तर याच्यामुळे काय होतंय, अल्टरनेटिव्ह और एक्सप्रेस आयरॉनिकली दिसते समोर की हा परत बीचं नाव का घेतोय, तर त्याला वाटतं की ते जी थेफ्ट आहे ती कोणी केली कमिट, तर बीने कमिट केलेली आहे, बरोबर. तर ते जे इम्प्युटेशन आहेत तर ते सुद्धा डेफेमेशनमध्ये इन्क्लूड होतात. बट देर आर सर्टन एक्सेप्शन्स फॉर द पर्पज ऑफ ऑफेन्स ऑफ डिफेमेशन. तर असं काही ॲक्ट आहेत की ज्याच्यामध्ये काय होतं की डिफेमेशन होत नाही. फर्स्ट इज इम्प्युटेशन ऑफ ट्रूथ मेड ऑर पब्लिश्ड फॉर द पर्पज ऑफ पब्लिक गुड. आता ठीक आहे, बरं तुम्ही बघा, पब्लिक गुडसाठी कसं एखादी कंपनी आहे जी रस्ते बांधते, बरोबर. तुम्ही सांगितलं की हे खूप भंगार रस्ते बांधतात, यांच्या रस्त्यांना लगेच खड्डे पडतात. पब्लिक गुडसाठी तुम्ही काय केलेलं आहे, तर ते तुम्ही ट्रूथ सांगितलेलं आहे आणि ते इम्प्युटेशन काय असायला पाहिजे, सत्य असायला पाहिजे. आणि त्या कंपनीनं खरंच एखादी रस्ता बांधलेला पाहिजे आणि त्याच्यावर लगेच 2-3 महिन्यात खड्डे पडले पाहिजे. पण ती कंपनी जर नॅशनल हायवे बनवते आणि खूप 10-10 वर्षामध्ये त्याचे हायवे टिकत आहेत, तर अशा वेळेस जर तुम्ही तसं बोलले तर ते काय डिफेमेशनमध्ये इन्क्लूड होईल. पण इम्प्युटेशन ऑफ ट्रूथ मेड ऑर पब्लिश्ड फॉर द पर्पज ऑफ पब्लिक गुड, देन इट इज नॉट अ डिफेमेशन.
किंवा एक्सप्रेस द ओपिनियन इन गुड फेथ. तर तुमचं एक्सप्रेस तुम्ही काय करताय, ओपिनियन एक्सप्रेस करताय इन गुड फेथ रिगार्डिंग द कंडक्ट ऑफ पब्लिक सर्वंट डिस्चार्जिंग पब्लिक फंक्शन, इट इज नॉट अमाउंट टू डिफेमेशन. बरोबर. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेले आणि सांगितलं तो साहेब, अहो तो साहेब काम चुकार साहेब आहे, 15-15 दिवसापर्यंत माझी फाईल देत नाही. आता एखादी व्यक्ती जर खरंच काम चुकार असेल तर तो काय ॲक्शन घेणार आहे का, काय नाही. पण जो व्यक्ती खूप सिन्सिअरली किंवा ते करतोय, कामं करतोय, त्याला तुम्ही सांगितलं की काम चुकार आहे, तो तर ते काय राहील, तर डिफेमेशनमध्ये इन्क्लूड होईल. पण इन गुड फेथ जर तुम्ही जर त्याच्यावर कमेंट करत असाल कशामध्ये, द पब्लिक सर्वंट डिस्चार्जिंग हिज पब्लिक फंक्शन, तर ते कशामध्ये, डिफेमेशनमध्ये येत नाही. इट इज नॉट डिफेमेशन टू एक्सप्रेस इन गुड फेथ एनी ओपिनियन वॉट एवर रिस्पेक्टिंग द कंडक्ट ऑफ द एनी पर्सन टचिंग एनी पब्लिक क्वेश्चन. आता समजा आता गावामध्ये कसं असतं की एखाद्या समाजाचे पैसे जमा करून एखाद्या व्यक्तीकडे देतो आपण, बरोबर. पण जर वाटलं एखाद्या व्यक्ती जर असं ते पैसे जर मिसअप्रोप्रिएट करत असेल किंवा काय करत असेल, तर आपण तुम्ही केलं की त्याच्याकडे पैसे नका द्या, तो खाऊन जातो पैसे, किंवा तो पैसे तुम्हाला परत करणार नाही. तर त्या माणसाने सांगितलं की मला डिफेमेशनची केस तुझ्यावर नोंदवायची, कारण तू माझ्या ह्याच्यावर कशा घेतोय, तर तुला तुझ्यामुळे माझी जी रेप्युटेशन आहे, हार्म आहे, तो रेप्युटेशनला हार्म झाला. पण जर त्याच्यामध्ये जर ते पब्लिक क्वेश्चनला जर टच करत असेल किंवा काय करत असेल, तर ते डिफेमेशन होणार नाही. और इट इज नॉट अ डिफेमेशन टू पब्लिश अ सबस्टेन्शियली ट्रू प्रोसेस ऑफ कोर्ट. आता समजा एखादी वर्तमानपत्र आहे, पुण्यनगरी किंवा लोकसत्ता वगैरे असेल, तर एक केस चालू होती ए वर्सेस बी ची. त्याच्यात सी हा विटनेस असतो, बरोबर. तर मग कोर्टाने सीच्या जे ॲडव्होकेट होते त्यांनी कोर्टात दाखवून दिलं की जो सी व्यक्ती आहे, बीचे जे ॲडव्होकेट होते त्यांनी दाखवून दिलं की सी हा जो व्यक्ती आहे हु इज विटनेस ऑफ ए, तो जो मला दाखवतो साहेब हा 2 दिवसापूर्वीच एका दुसऱ्या केसमध्ये इथं आला होता. कशासाठी, तर विटनेस म्हणून आला होता. हा रस्त्यावर बसलेला असतो आणि एखाद्या केसमध्ये जर विटनेस म्हणून चाल पाहिजे असेल तर 100-200 रुपये घेऊन इकडे येतो. कोर्टाने बघितलं आणि कोर्टाला वाटलं की हा खरंच जे बीचे ॲडव्होकेट आहेत ते खरं सांगताय, आणि कोर्टाने काय केलं, तर त्याचं डिमेनर ऑफ विटनेस नोंदवताना सांगितलं की जो विटनेस आहे तर याच्यावर काय करता येणार नाही, आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही, कारण हा प्रत्येक ठिकाणी विटनेस म्हणून हजर असतो, बरोबर. ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट, हा विश्वासास पात्र नाही. तर ही जी कोर्ट प्रोसेसिंग आहे, जर एखाद्या वृत्तपत्राने पब्लिश केली तर ते डिफेमेशनमध्ये येणार नाही, कारण ते कोर्टाची काय आहे, ती कोर्टाची प्रोसेस आहे. हां, कोर्टाने सांगितलं की हा विश्वासास पात्र नाही असं सांगितलं, आणि जर वृत्तपत्राने जर सांगितलं पब्लिश करताना की हा मेंटल आहे आणि विश्वासास पात्र नाही, आता या ठिकाणी जो मेंटल बोललो आपण त्याला, तर ते कशामध्ये, डिफेमेशनमध्ये येईल, बरोबर. एक्सप्रेस द मेरिट्स ऑफ पब्लिक परफॉर्मन्स इन गुड फेथ. आता बघा ते क्रिटिक्स असतात मूवीजचे, आता KRK म्हणा किंवा असेल एखादी जो रिव्ह्यू करतात, मूवीजला रिव्ह्यू करतात ते, तर त्यांनी सांगितलं कधी सलमान खानचा मूवी आला आणि बोलले की काय भंगार पिक्चर बनवला यांनी. तर द मेरिट्स ऑफ पब्लिक परफॉर्मन्स, आता सलमान खानने काय ते पिक्चर पब्लिक परफॉर्मन्स दिला आहे, तो एक जरी मूवी राहिला पण तो समोर काय दिसतोय, त्याचा पब्लिक परफॉर्मन्स दिला आहे, बरोबर. पण केव्हा, तर ते बघितल्यानंतर जर त्याने हे केलं असेल, आणि समजा आता एखादी पिक्चर पब्लिश व्हायच्या आधीच सांगितलं की हा भंगार मूवी असेल एकदम, तर ते डिफेमेशनमध्ये येईल. पण बघितल्यानंतर जर तुम्ही मेरिट ऑफ द पब्लिक परफॉर्मन्स जर सांगितलं असेल तर ते डिफेमेशनमध्ये येणार नाही. किंवा ॲक्युजेशन परफॉर्म इन गुड फेथ टू ऑथोराइज पर्सन, तर हे पण जे आहेत तर ते काय डिफेमेशनमध्ये येत नाही, ठीक आहे. देन द सेक्शन 500 प्रोव्हाइड द पनिशमेंट फॉर डिफेमेशन. According to section 500, whoever defames another
then he shall be punished with the imprisonment which may extend to 2 years or fine or both. ठीक है. The nature of offense is non-cognizable, bailable, compoundable and ट्रायबल बाय JMFC. तर त्याचे काही ॲग्रिवेटेड फॉर्म्स आहेत. सेक्शन 501 प्रोव्हाइड ऑफ द प्रिंटिंग द मॅटर विच नोन टू बी डिफेमेटरी. तर द पर्सन who printing the material which he know that such material is a defamatory, then he shall be punished with the 2-year imprisonment, fine or both. Or any person intentionally sell or printed the substance containing defamatory matter, then it is also punishable under section 502 with the imprisonment which may extend to 2 years, fine or both. ठीक आहे. तर हे झालं तुमचं डिफेमेशनचं. त्याच्यानंतर मध्ये 2-4 सेक्शन आहेत की जे तुम्हाला फक्त ते माहिती राहू द्या. जसं की एक आहे तुमचं 503 क्रिमिनल इंटिमिडेशन. तर ते सरळ काय सांगतं की whoever threatens another with injury to his person, reputation or property, or to the person or reputation of anyone in whom such person is interested, with the intent to cause alarm to that person or to cause that person to do any act which he is not legally bound to do, or omit to do any act which that person is legally entitled to do, as the means of avoiding the execution of such threat commits criminal intimidation. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ए हा व्यक्ती आहे. ए फॉर द पर्पज ऑफ इंड्युसिंग बी टू डिझायर डेजिस्ट फ्रॉम द प्रोसिक्युशन ऑफ सिव्हिल सूट थ्रेटन्स टू बर्न्स बीज हाऊस ए गिल्टी ऑफ क्रिमिनल इंटिमिडेशन. समजा तुम्ही काय केलं, एखाद्या व्यक्तीने काय केलं की ए व्यक्तीने तुमच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे, सूट दाखल केलेला आहे, आणि तुम्ही त्याला सांगितलं की जर तू सूट मागे घेतलं नाही तर मी तुझं घरच जाळून टाकेल किंवा तुझं इकडनं यायचं बंद करून टाकेल. तर ते कुठे जातं, सेक्शन 503 मध्ये जातं. ठीक आहे. सेक्शन 506 प्रोव्हाइड द पनिशमेंट फॉर सच ऑफेन्स. तर त्याला 2 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 5010 आहे मिसकंडक्ट इन पब्लिक बाय ड्रंकन पर्सन. तर IPC मध्ये सगळ्यात कमी पनिशमेंट असणारं एक सेक्शन की whoever इन द स्टेट ऑफ इंटॉक्सिकेशन, म्हणजे दारू पिऊन धिंगाणा घालणे आपण बोलतो ना त्याप्रमाणे, whoever इन द स्टेट ऑफ इंटॉक्सिकेशन appears in any public place or in any place which it is a trespass to him to enter and there conducts himself in such a manner as to cause annoyance to any person shall be punished with the simple imprisonment for a term which may extend to 24 hours. म्हणजे सगळ्यात कमी शिक्षा किती, तर 1 दिवसाची आणि फाईन 10 रुपये. बरोबर. ऑफेन्स नॉन कॉग्निझेबल आहे, बेलेबल आहे आणि नॉन कंपाऊंडेबल आहे. ठीक. तर कितीपर्यंत, तर 1 दिवसाची शिक्षा सुद्धा IPC ने दिलेली आहे. तर सगळ्यात कमी शिक्षा लक्षात ठेवा हा ऑफेन्स. आणि एक आहे दुसरं की एक अटेम्प्ट, सेक्शन 511. जर अटेम्प्ट एखाद्या ऑफेन्स जर अटेम्प्ट कुठे दिलेला नसेल कोणत्या ऑफेन्समध्ये की अटेम्प्टसाठी पनिशमेंट, तर ते कुठे तर डायरेक्ट सेक्शन 511 मध्ये. समजा आता अटेम्प्ट टू थेफ्ट आहे, आता कुठे दिला आहे का अटेम्प्ट टू थेफ्ट नाही दिला आहे, तर जर एखाद्या व्यक्तीने अटेम्प्ट टू थेफ्ट केलं असेल तर ते कुठे पनिशेबल राहील, इट इज पनिशेबल अंडर सेक्शन 511. तर whoever attempts to commit an offense punishable by this code with the imprisonment for life or imprisonment which or to cause such an offense to be committed and in such attempt does any act towards the commission of such offense shall where no express provision is made by the code. तर कुठे जर एक्सप्रेस प्रोविजन मेड नसतील कुठे केलेल्या, then
तर त्याला पनिशमेंट किती आहे, तर 1/2 ऑफ जर लाईफ इम्प्रिझनमेंट असेल तर किती 1/2. म्हणजे आता आपण जे फ्रॅक्शन ऑफ हे बघितलं होतं लाईफ इम्प्रिझनमेंट, तर त्याचं किती 1/2 किंवा 1/2 ऑफ द लॉंगेस्ट टर्म ऑफ इम्प्रिझनमेंट प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स. किंवा समजा ते एखाद्या ऑफेन्सला जर कमीत कमी 3 वर्ष शिक्षा असेल तर त्याचं हाफ किती, तर 1.5 वर्ष. बरोबर. तर अशा प्रकारे आपलं IPC आपण संपवलेलं आहे. तरी कोणाला काही डाऊट असतील याच्याबद्दल तर तुम्ही मला पर्सनली टेक्स्ट करू शकतात. ठीक आहे. आणि एक्झामसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. बघा, प्रश्न नीट वाचायचे, उत्तरं त्याच्यामध्ये दिलेली आहेत, फक्त व्यवस्थितपणे नीट बघा.